पलीकडचं क्लायमेट बघा मस्त आहे. मित्रांनो, आपण आता आहोत आंबोली घाटामध्ये. आपले गावडे जे आहेत, नारायण गावडे, त्यांच्या गावातून मी आता निघालेलो आहे. तर आपण आता इकडे पहा, खूप खोल दरी आहे मोठी. आणि हा पुढच्या गाडीने लाईट दाखवला आपल्याला, तर आपण थोडं सावध झालो. आणि हा घाट आहे, खूपच प्रेक्षणीय घाट आहे हा. आणि तो पाहून मनाला खूप बरं वाटतंय. आणि एवढ्या सकाळी आपण ह्या घाटात पोहोचलेलो आहे, तर खरंच मन प्रफुल्लित झालंय सकाळी सकाळी. आणि आपला ऑफिसमधला प्रफुल्ल आहे, तसंच माझं मन प्रफुल्लित झालेलं आहे हा घाट पाहून. आणि आमचा बंधू आहे जो ड्रायव्हिंग करतोय, त्याला गेली 40 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ड्रायव्हिंगचा. आणि त्याचं वय आता 35 आहे, तरी तो 40 वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यासारखा चालवतोय. आणि आपल्या पुढे एक गाडी चाललेली आहे, स्विफ्ट आहे ती. 14ची आहे ती पण, आणि ती पण पिंपरी चिंचवडची गाडी आहे. तुम्ही पाहू शकता, एक स्कॉर्पिओ आपल्याला पास झालेली आहे रॉंग साईडने, तर तो पण जोरात गेलेला आहे. तर त्याला आपण आता वाघ चित्ते इथं आहेत शेजारी आपल्या. बोट दिसलेत जित्या भी हा. और आता चित्ता इथं दिसलेला आहे, त्याला बघायला मी जित्या इथं थांबलेलो आहे. तर आपण आता आंबोली घाटातून उतरत आहे. समोरची स्विफ्ट ही MH14 आहे, आपल्या पिंपरी चिंचवड भागातलीच आहे ती. तिला बघून तिला बघून म्हणजे माझा भाऊ मला मध्ये मध्ये वाक्य देतो एक एक, तर मी त्याचं अनुकरण करत आहे. आणि आपण आता खूप उताराला लागलेलो आहे घाटाच्या. खूप छान घाट आहे हा. तुम्ही म्हणजे जर तुम्हाला खरंच घाट पाहण्याची इच्छा असेल तर आंबोली घाट पाहावा तुम्ही. खूप मोठा घाट आहे हा, कमीत कमी 25 ते 28 किलोमीटरचा घाट आहे. तर खूप छान वळण आहे तिथं. नैसर्गिक सौंदर्य खूपच छान आहे इथे, पाहण्यासारखं आहे. आम्हाला आता फक्त चित्त्याचे पोस्टर दिसत आहे, चित्त्या काय दिसला नाही, पण जित्या दिसला. जित्त्याला चित्त्या दिसलेला नाहीये. एक पुरुष इथे रोड क्रॉस करण्याचा प्रयत्न करत आहे. इथं धबधबा असतो आणि इथं भदभदा असतो. हा नाही, मी इथं भिजलेलो आहे या धबधब्यामध्ये. बघा हा धबधबा आहे इथे. धबधब्याला एक थेंब पाणी सुद्धा नाहीये, पण तरी तो पाहण्यासारखा आहे. पाहण्यासारखा आहे. तर आपण चाललेलो आहे सावंतवाडीचा. इथं बोर्ड लागलेला आहे बघा, सावंतवाडी. वन विभाग सावंतवाडी. आपल्या ऑफिसमध्ये सावंत होते, त्यांची वाडी आहे ही. एक ट्रक येत आहे समोरून, पहा कसा जातो आपल्या शेजारून बुंग करून. आणि आपण आता घाटातच आहोत आज पण. छोटे छोटे